पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा घ्या, मराठा समाज तुम्हाला कवाच विसरणार नाही. तुम्ही जा खेड्यापाड्यात, गल्लोगल्ली हिंडा आणि मराठ्याचा सगळा अंतरवालीकडे निघा. मोटरसायकल घेऊन, फोर व्हीलर घेऊन, जे मिळेल टेम्पो ट्रॅक्टर काही बी गाड्या लावायची व्यवस्था करून ठेवतो आम्ही. म्हणून म्हणतो आम्हाला वेळ दिला तर बरोबर 1 महिन्यात लय मोठी तयारी करायची. टँकरच्या पाण्यापासून लाखभर तरी स्वयंसेवकापासून, आणि जर एखाद्या वेळेस लांब पार्किंग झाली लावा. खऱ्याने सांगतो, गाडी सुरक्षित राहील अशा ठिकाणी आपण सुद्धा पार्किंग करायला घ्यावी. गाड्या सुरक्षित राहिल्या तुम्ही टेन्शन फ्री वागा. 2-4 किलोमीटर पायी चालायची वेळ आली तर काही हरकत नाही, याम बी नाही आपल्याला, असा याम तरी होईल. समजून घ्या, माझी भाषा समजून घ्या. गाड्या जर रोडला लावल्या आपल्या माणसाला टेन्शन राहत, आणि सुरक्षित ठिकाण जर लावल्या, तुम्हाला वाटतं 2 दिवस मी इकडे हिंडलं, गाडी टेन्शन फ्री सुरक्षित आहे. 4-2 किलोमीटर चालायचा त्रास झाला तर हो द्या. शेवटचं आंदोलन करायचं म्हणल्यावर सगळ्या तयारीने या. पाऊस राहणारे, ऊन राहणारे, शेवटचं अंतिम आंदोलन करायचं म्हणल्याच्या नंतर आता जातीसाठी ते सुद्धा सहन करा. मुसळधार असला तरी पण आणि कडक ऊन असलं तरी पण. कुठं पाणी मिळत नाही मिळत, एकमेकाला पाणी द्या. तुम्ही डबा आणला असलं ते एकमेकाला द्या. कोणाचं दुखायला लागलं, काय आजारी पडला तर पटापटा रस्ता द्या, कारण तितकी संख्या होणार आहे. हे मराठी आहेत, हे अवघड आहे, हे खूप ताकदीने उसळणार आहेत, लय ताकदीने येणार. शेवटचा शब्द वापरला, शेवटचं आंदोलन, त्याच्यामुळे मराठी हे आंदोलनाचा साक्षीदार होणार आहे. कोणीच म्हणणार नाही 29 ऑगस्ट 2026 आंदोलनाला मी नव्हतो असा राज्यातला एकही मराठा म्हणणार नाही, कारण मी शेवटचा आंदोलन शब्द वापरलाय. आणि मग या यशस्वी आंदोलनाचा साक्षीदार घराघरातला मराठा श्रीमंत आणि गरीब होणार. त्यामुळे एकमेकाला सहकार्य करा. पाणी देणं, रस्ता देणं, झोपाय जागा नसली तर ती देणं, आपली गाडी उघडून देणं. आम्हाला आता आंदोलनाची तयारी करणं आहे. रस्ते खराब आहेत त्याच्यावर मुरुम टाकायची तयारी करणं आहे. बरेच ग्राउंड आता घेणं पण आहे. काही कारखाने मिळतात का गाड्या लावायला, ते पण बघणं आहे. कामाला लय मोठे आणि तुम्हाला बी कमी नाही. तुम्हाला तुमचा जिल्हा हाताळायचा आहे म्हणल्यावर तुम्हाला महिनाभर वेळ पाहिजे. म्हणून पश्चिम महाराष्ट्राला ती विनंती केली मोगायची. तुम्हाला पण वेळ पाहिजे, मला पण पाहिजे. गावागावात फिरायचं तुमच्यासाठी सोपी गोष्ट नाही. एवढा मोठा जिल्हा कव्हर करणं, 15 दिवस त्यातले मीच खाणार. तुमच्या हातात 15 दिवस राहिले. पुन्हा गरीब मराठी म्हणणार काय निवेदन झालं सांगायला नाही आलं, कारण सगळेच मोबाईल नाही बघू शकत. समजून घ्या, काही गरीब मराठ्याजवळ मोबाईल नाही, त्यामुळे तुम्हाला घराघरापर्यंत नेणं. आता मराठ्यांच्या आंदोलनाचा कायमचा तुकडा पाडायचा, मग दुसरे प्रश्न घ्यायला मोकळ्या. 3 वर्ष वेळ दिला, याच्यापेक्षा मी फडणवीस साहेब वेळ नाही देऊ शकत. तुम्हाला 28 ऑगस्टच्या आत सगळा तुकडा पाडता येत असला तुमचं कौतुक. नाही पाडता आला तर 29 ऑगस्टला खूप टोकाचं आंदोलन होणार आहे, निर्णायक आंदोलन होणार आहे, शेवटचं होणार आहे. इतकं वेळ याच्यासाठी पुन्हा बोललो. तुमच्यावर लय मोठी जबाबदारी. आजपासून इतकं कामाला लागा. गोरा पान असलेला मराठा काळा खाप पाडला पाहिजे, आणि काळा खाप मराठा हे कोणाचंही ओळखलच नाही पाहिजे. जो 50-60 किलो भरवतो ते 40 वर आला पाहिजे, आणि 40 वर इथं आलं की ओरगळून बोलणं पाहिजे. 100 किलो वर बरंच 20 तरी कमी झालं पाहिजे. इतकं माझ्या जातीसाठी पहा. माझ्या जातीच्या लेकरासाठी इतकी मेहनत घ्या. आता हे शेवटचं आंदोलन करायचं, प्रत्येकाचं 2-2, 4-4 किलो वजन कमी झालं पाहिजे. पहिल्यासारखा रकाट तकाट मार दिसला नाही पाहिजे. कोणाची दाढी वाढलेली, कोणाच्या मिशा वाढलेल्या, कोणाचे केस वाढलेली, नाही त्याने हमला टाय कवा जाणार मग ते 3रा पारा. हाही तसाच निघाला पाहिजे. मराठ्यांना वाटलं पाहिजे लेकर लय पेटलेत, आपले जातीचे लेकर मोठे करायचे.
तुमचा गर्व वाटला पाहिजे मराठ्यांना, काम करणाऱ्या मराठ्याच्या पोरात. इतकं तुटून पडा. जाऊ द्या 2-2, 4-4 हजाराचं डिझेल आपल्या खिशात, पण आजपासून तुटून पडा. आता मी तुमच्या खांद्यावर जबाबदारी दिली, कारण मला इतकी तयारी मोठी करायची. आंतरवाली 3 वर्ष लढले आपल्यासाठी. कोणत्याच शब्दात आंतरवालीचं कौतुक नाही होऊ शकत, कारण आता आपण त्यांना 30 ऑगस्टच्या नंतर सोडून चाललोय. याचा अर्थ असा आहे, लय लढलंय गाव, लय खेटलं, मार लय खाल्ला, रक्ताच्या थारोळ्यात पडली, आज बी नाही आली. ज्यांचं आपलं पटलं नाही गावातल्यांचं, ते बिचारे सुद्धा आंदोलनाच्या विरोधात पुन्हा बोलले. आपल्या असून पण नाही पटत ना, ते आपल्याकडे आले नाही, आपण त्यांच्याकडे गेले. रास्त भूमिका. नको चांगलं बोलायचं, नको वाईट नको, ते पण कौतुकाला पात्रच आहे. पण आपली अंतरवाली आपलीच म्हणावं लागणार आहे. महाराष्ट्रातल्या मराठ्यांची पंढरी, आपली अंतरवाली आपल्यासाठी खूप लढली, म्हणून आपण अंतरवालीला पण 29 ऑगस्टला शेवटच घडणार आहे. पण ह्या गावातल्या लोकांना विसरू नका. महाराष्ट्रातले मराठी लय लढले, कुणाचे 10 रुपये गेले, कुणाचे नाही गेले, कुणाचं पीक उगालं नाही उगालं, कुणाच्या वावरात लोक हिंडले नाही बघितलं, पीक मोडलं नाही बघितलं. सोपं नसतं हे, सोपं समजू नका. लय वाघाचं काळीज लागतं अशा गोष्टी, लय वाघाचं काळीज लागतं. गाव लय लढलं आपल्या, म्हणून ह्या गावाला पण कोणी विसरू नका. आंदोलन संपल्याच्या नंतर पण, आता पण, आजपासून आता सगळे कामाला लागा. गावोगाव घर पिंजून काढा. बैठक संपली. सगळ्यांना धन्यवाद. जय शिवराय.